नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। मित्रांनो तुम्ही बांधकाम कामगार असाल आणि नुकतेच तुम्ही बांधकाम कामगार बनले असाल आणि तुम्हाला विचार पडला असेल की या योजनेमध्ये कोणकोणते फायदे मिळतात, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो। चला तर बघूया कोणकोणते फायदे मिळतात। तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला पेटी मिळेल। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला भांडीसाठी फोन येणार। काही दिवसांना स्टीलचे भांडे असतात, 30 नग असतात त्यामध्ये। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला मुलगी असेल तर मुलीच्या लग्नासाठी तुम्हाला 51,000 रुपये इतका आर्थिक सहाय्य दिला जातो। त्याच्यानंतर मुलगी जर स्वतः बांधकाम कामगार असेल तर तिच्या स्वतःच्या लग्नासाठी सुद्धा 30,000 रुपये हे मिळत असते बांधकाम विभागातर्फे। त्याच्यानंतर मित्रांनो प्रसूतीसाठी नॉर्मल डिलिव्हरी झाली मित्रांनो तर 15,000 रुपये आणि सिरजर झाला तर 20,000 रुपये ही आर्थिक मदत हे भेटत असते बांधकाम विभागातर्फे। त्याच्यानंतर मित्रांनो कामगाराचा मृत्यू हा कामावर झाला असल्यास तर 5 लाख रुपये इतका आर्थिक मदत भेटत असते घरच्या लोकांना। त्याच्यानंतर तिचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये हे आर्थिक मदत हे WFC कार्यालयातर्फे कामगारातर्फे भेटत असते घरच्या लोकांना। त्याच्यानंतर मित्रांनो अगर कामगाराला घरकुल बांधायचं असल्यास त्यांना 2 लाख रुपये इतका आर्थिक मदतसुद्धा या योजनेमध्ये भेटत असते। त्याच्यानंतर मित्रांनो विधवा पत्नी असल्यास तिला 24,000 रुपये दरवर्षी हे भेटत असते। त्यासाठी तुम्हाला पावती हे ॲक्टिव्ह ठेवावं लागते, म्हणजे रिन्यू करावं लागते दरवर्षी। त्याच्यानंतरच तुम्हाला 24,000 रुपये हे मिळणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो मुलीचे 2 मुली असतील, कामगाराला 2 मुली असतील तर त्या मुलांसाठी स्कॉलरशिप ही योजना असते। पहिलीच्या 7व्या वर्गापर्यंत 2,500 असते। त्याच्यानंतर 8वी ते 10वी वर्गापर्यंत 5,000 ही स्कॉलरशिप असते। आणि मुलगा किंवा मुलगी 11वी 12वी शिकत असली त्यावेळेस तर त्याला 10,000 रुपये इतकी स्कॉलरशिप असते। आणि 12वी ते 15वीपर्यंत स्कॉलरशिप हे दरवर्षी 3 वर्ष स्कॉलरशिप बनते 20,000 रुपये। तर ते कोणी ITI करत असला समजा मुलगा किंवा मुलगी तर 60,000 रुपये स्कॉलरशिप भेटत असते। आणि वैद्यकीय करत असली तर 1 लाख रुपये स्कॉलरशिप इतकी मंडळातर्फे भेटत असते आर्थिक मदत म्हणून। तर ही एवढ्या योजनेची माहिती होती मित्रांनो। त्याच्यानंतर मित्रांनो आता नुकतीच एक योजना सुरू करण्यात आलेली आहे। 2 योजना सुरू करण्यात आल्या आहे नुकतेच 2025मध्ये। पहिली योजना कामगाराचं वय 60 वर्ष झाला तर 60 वर्षाच्या नंतर पेन्शन योजना सुरू होणार आहे, म्हणजे दरवर्षी 12,000 रुपये मिळणार आहे। याला तुम्ही अनुदान म्हणा या पेन्शन म्हणा, वर्षातून एकदा तुम्हाला 12,000 रुपये हे मिळणार आहे। त्यासाठी वय किमान 60 वर्ष पाहिजे। 60 वर्षाच्या नंतर हे सुरू होणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो आता नुकतीच एक आपले कामगार मंत्री आकाशजी फोंडकर यांनी सुरू केलेली आहे। त्या योजनेचं नाव आहे कामगार कौशल्य वृद्धी योजना। या योजनेमध्ये 15 दिवसाचं ट्रेनिंग असते मित्रांनो। 15 दिवसात ट्रेनिंग झाल्याच्यानंतर तुम्हाला एक प्रमाणपत्र मिळतं आणि 4200 रुपये नगद भेटते। तर ही होती अशी माहिती तुम्हाला समजली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून जा। भेटूया असंच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।